ज्यावेळेला आपण नियोजनाचा आराखडा तयार होतो त्यामध्ये शासनाने नियमावली दिलेली आहे. नियोजन ऍक्टच्या अनुषंगाने MRTP ऍक्टच्या हिशोबाने सगळे टप्पे असतात ठरलेले. त्या टप्प्याप्रमाणे त्यावेळेला पण आम्हाला, कारण ते सगळं गुपित म्हटलं गेलं, परंतु थोडक्यात असं म्हटलं तरी झालं की काही गोष्टीमध्ये उघड गुपित पण होतं. या ठराविक लोकांनाच काही गोष्टी माहिती होत्या. त्या वेळेला आम्ही आता पालकमंत्री म्हणून अजितदादांना कल्पना दिली, त्यांनी चर्चा केली. परंतु तुम्हाला सांगितल्याप्रमाणे की समजा अगदी आमच्या सारख्यांची, आता पहिल्यांदा तर माझी भूमिका स्पष्ट करतो, म्हणजे पक्षाची भूमिका की जर ह्याच्यात आम्हाला जर न्याय मिळाला पाहिजे तर आमची मागणी अशी असणार आहे की हा विकास आराखडा जो ड्राफ्ट DP प्लॅन आहे तो रद्द करावा शासनाने. ती पहिल्या प्रामुख्याने आमची मागणी आहे, तो रद्द झाला पाहिजे. दुसरं असं आहे की त्याच्यावर जे विहित मुदतीमध्ये आक्षेप घ्यायचे असतात, तो एक टेन्युअर असतो. त्या टेन्युअरचा 2 महिन्याचा अवधी दिला होता. जसं मगाशी सांगितलं की 14 मे पासून ते आम्हाला 14 जुलैपर्यंत टेन्युअर होता. आणि त्या टेन्युअरमध्ये तुम्ही पाहिलं की आताच दिलेल्या आकडेवारीप्रमाणे साधारणतः 55,000 एवढ्या भरमसाठ म्हणजे हरकती त्या ठिकाणी आलेल्या आहेत. विकास आराखडा करताना ज्या काही चुका, विशेष योजना घटक ज्या आहेत, त्या उपसंचालिका मॅडम आहेत, त्यांना वास्तविक पाहता ह्याचा काही पूर्व अनुभव नाही, या शहराची त्यांना माहिती नाही, या शहराची त्यांना भौगोलिक माहिती नाही किंवा कोणती जाणीव नाही. वास्तविक पाहता पिंपरी चिंचवड शहर हे औद्योगिक नगरी म्हणून ओळखलं जातं. आणि एवढ्या आरक्षणामध्ये उलट औद्योगिक नगरी म्हणजे MIDCचे काही आरक्षण होते ते सुद्धा त्यांनी वगळले. त्याला अशा प्रकारचा अतिक्रमण हस्तक्षेप त्यांनी केलेला आहे, जो त्यांना अधिकार नाहीये. त्याचबरोबर त्यांनी प्राधिकरणामध्ये 12.5% जमिनीमध्ये ज्यांना जमिनी मिळाल्या त्याच्यावर त्यांनी आरक्षण टाकलेले आहे. त्याच्यापेक्षा हद्दपार म्हणजे रेड झोन मध्ये आरक्षण टाकलेले आहेत. म्हणजे रेड झोन मध्ये तर तुम्हाला माहिती आहे की तिथं काही करता येत नाही. अर्थात रेड झोन मध्ये ज्या त्यांनी शाळा टाकलेली आहे, उद्यानं टाकलेली आहेत, म्हणजे विकसित करण्यासारखे असे दवाखाने टाकलेले आहेत. त्या रेड झोन मध्ये महापालिकेने अशा पद्धतीचे म्हणजे उपसंचालक नगररचना यांनी ते टाकावे आणि माननीय आयुक्तांनी किंवा त्यावेळेचे असलेल्या अधिकाऱ्यांनी ते न बघता त्याला मान्यता द्यावी, ह्याच्यापेक्षा मोठं दुर्दैव नाहीये. आणि त्या काळामध्ये असं म्हटलं जात होतं, तुम्हाला माहित असेल की साधारणतः 2 ते 3 महिने सर्वच प्रकारचे प्लॅन हे थांबवले गेले होते. आणि त्यांनी सांगितलं होतं की आता जोपर्यंत DPचे कारवाई पूर्ण होत नाही तोपर्यंत शहरामध्ये कोणतं पण विकसन आराखडा मंजूर केला जाणार नाही. तर सर्वच प्लॅन बंद केले होते. मग सर्व प्लॅन बंद असताना दुसऱ्या बाजूला सांगायचं की हे सगळं गोपनीय काम चालू आहे. आणि ते गोपनीय काम काही लोकांना माहीत होतं, परंतु ते जरी असलं तर त्यापेक्षा पलीकडे जाऊन असं सांगायचं की अशा पद्धतीच्या मोठ्या प्रचंड मोठ्या चुका, विशेषतः आज आपल्याला माहिती आहे की पिंपरी चिंचवड शहरामध्ये, पिंपरी चिंचवड शहराच्या भर चौकामध्ये नाकावर असलेलं भीमसृष्टी, आज भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या पाठीमागे असलेलं प्रणांगण, ते कशासाठी आपल्या दलित लोकांची, आपल्या सर्व मागासवर्गीयांची मागणी आहे. आणि तिथं महापालिकाच गेले अनेक वर्ष तिथं प्रबोधनाचे कार्यक्रम, सांस्कृतिक कार्यक्रम असे सगळे कार्यक्रम घेते. तिथं आमच्या वर्गाची, विशेष वर्गाची मागणी तिथं पहिल्यापासून आहे की तिथे वेगळं काय ते रमाबाईंचं स्मारक व्हावं किंवा तिथं अजून मोठा हॉल व्हावा बाबासाहेबांच्या नावाने. आणि त्या हॉलमध्ये असे शहरातले जे कार्यक्रम आहेत ते व्हावेत. त्या ठिकाणी त्यांनी पोलीस स्टेशन, त्या ठिकाणी त्यांनी बस स्टॉप, त्या ठिकाणी त्यांनी टर्मिनस, अशा पद्धतीने त्यांनी लोकांच्या भावनेला हात घातलेला आहे. आज सर्वांना हे माहिती आहे का नाही मला माहित नाही, परंतु आज आमच्या सर्व दलित बांधव सुद्धा पेटून उठणार आहेत. अशा पद्धतीचं आरक्षण त्यांनी केले. दुसऱ्या बाजूला चिंचवड गाव हे आपलं ऐतिहासिक स्थान आहे. तिथं चाफेकर स्मारकाच्या नुकतंच तुम्हाला माहिती आहे की मोरया गोसावीचं तीर्थक्षेत्र आहे. आता मध्यंतरी तिथं आदरणीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब, अजितदादा आणि सर्व मान्यवर तिथं आले होते. तिथे स्मारक आहे आणि तिथलं उद्घाटनासाठी. आता त्या ठिकाणी आरक्षण क्रमांक 1/125 असं मला वाटतं तो आहे. त्यामध्ये एक्सटेन्शन टू त्या स्मारकाला म्हणजे एक्सटेन्शन दिलंय. आणि एक्सटेन्शन कशावर दिलंय तर 2021 मध्ये तिथे प्लॅन पास केलाय. त्या प्लॅन पास मध्ये तिथं काम चालू आहे आणि तिथं काही बांधकाम पण झालेलं आहे. त्या ठिकाणी ते आरक्षण टाकलंय. म्हणजे थोडक्यात पुन्हा त्यांनी त्या ठिकाणी लोकांच्या भावनेला हात घालण्याचं काम केलेलं आहे. अशा पद्धतीने सगळं गैरकारभार केला गेलेला आहे.
या ऑफिसमध्ये बसून केवळ गुगलवर बघून त्याने अशा पद्धतीने काम केलेलं आहे. दुसऱ्या बाजूला मागच्या वेळेला जी काही आरक्षण होती, साधारणतः 225 आरक्षणावर तिथं बेकायदेशीरपणे घरं बिरं झाली, ते आरक्षण ह्यानं सांभाळता आलं नाही. दुसऱ्या बाजूला तुम्ही जर पाहिलं तर वाल्हेकरवाडी वगैरेला त्या ठिकाणी तिथं प्लॅन मंजूर आहेत, लोकांचे बंगले आहेत, लोकांचे घर आहेत, त्याच्यावर रोड टाकलेले आहेत. काळेवाडी भागामध्ये सुद्धा गाव कंजेस्टेड गाव असताना सुद्धा त्या ठिकाणी भर गावामध्ये मोठमोठे रस्ते टाकून लोकांना बेघर करायचं काम केले. आज तुम्हाला सर्वांना माहितच आहे की ज्या ठिकाणी बाजारपेठ असते, उदाहरणार्थ जवळ जर घ्यायचं तर आपलं पुण्यातलं तुळशीबाग घ्या, पिंपरी कॅम्प असेल, तर पिंपरी कॅम्पवर तर डबल अन्याय होतोय. कारण मुळात ही निर्वासित लोक जी तिथं आले होते पार्टिशनच्या वेळेला, त्यांना गव्हर्नमेंटने जागा दिलेली आहे. तिथे गव्हर्नमेंटच्या जागेमध्ये त्यांनी स्वतःचा निवारा, त्या ठिकाणी स्वतःचा पोट खळगी भरण्यासाठी त्यांचा व्यवसाय, आणि त्या ठिकाणी ते असलेले छोटे छोटे रस्ते ते 6 मीटरच्या रस्त्यांना पुढे 18 मीटर करून टाकलंय, 9 मीटरच्या रस्त्याला 20 मीटर करून टाकलंय. म्हणजे त्यांना उद्योगधंद्यामधनं बेघर करायचं, पुन्हा त्यांना बेघर करायचं. पूर्वी पार्टिशनमध्ये ते बेघर झाले, सर्व त्यांचं गेलं, त्यांना पुन्हा उद्ध्वस्त करणारा हा आराखडा तयार केलेला आहे.